आज मी 4 वेळा सर्वप्रथम राज्यातून हापूस आंब्याच्या पेट्या पाठवल्या आहेत. त्यातील एक पहिल्यांदा 3 वेळा मी प्लास्टिकचे आच्छादन घालून मी झाकून तो मोहोर टिकवून आंब्याच्या पेट्या पाठवायचो. पण गेल्या वर्षापासून मी एक फवारणीच्या टेक्निकने फवारणीने तो मोहोर टिकवून गेल्या वर्षापासून मी त्या तंत्रज्ञानाने मी आंब्याच्या पेट्या पाठवतो. ह्या वर्षीसुद्धा कुठचंही आच्छादन न घालता ह्या कलमांवर मी हे दर 3 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी फवारणी करून हा मी मोहोर टिकवतो. एकूण एक सांगता येईल की एक 4 कलमांवर जो का हा मोहोर आलेला आहे मुबलक प्रमाणात, तर त्याच्यातून मला एक 4 पेट्या एक नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत नक्कीच तोडणीला सुरुवात होईल त्यावेळी. आणि त्यावेळी नोव्हेंबरला ज्यावेळी कच्चा जो आंबा असतो तो डझन त्याचा भाव एक 7 किंवा 6,000पर्यंत असतो. आणि पिकलेला आंबा जर पाठवायचा झाला तर त्यावेळी त्याची किंमत 10,000पर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत असते. तर त्या दृष्टीने आम्ही हे सगळे प्रयत्न करून कुठचंही आच्छादन न करता प्लास्टिकचं वगैरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निक वापरून आणि फवारणीचा मेरिओम म्हणा किंवा कल्की अशी द्रावणं वापरून आम्ही हा मोहोर टिकवतो.